शरद पवारांचा ओरिजिनल डीएनए हा सुप्रिया सुळेंमध्येच आहे असं विधान शर्मिला पवार यांनी केलंय। शर्मिला पवार या सुनेत्रा पवारांच्या सख्या जाऊबाई आहेत आणि त्या अजित पवारांचे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत। मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यात फरक आहे असं विधान शरद पवारांनी केलं होतं। आता शर्मिला पवारांनी त्या विधानाचं समर्थन केलं, तसंच नणंदेची जागा घेणार नाही असंही शर्मिला पवार म्हणाले। त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या जाऊबाईंनी केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा आहे। साहेब म्हणाले की मूळ पवार कोण, त्याच्यावरती मी साहेबांच्या ह्याच्यावरती बोलण्या इतपत मी मोठी नाहीये, परंतु एक पवारांची सून म्हणून मी निश्चितपणे याच्यावरती एक बोलू शकते की मी किंवा आम्ही सर्व सुना आम्ही पवारांच्या घरामध्ये त्यांच्या लेकाशी लग्न करून आलेलो आहोत। आम्ही लग्न करून या नात्याने आम्ही पवारांच्या सुना आहोत, परंतु सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत आणि त्यांच्या रक्ताने त्या या नात्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मला माझं वैयक्तिक मत आहे की शेवटी ओरिजिनल डीएनए जो आहे हा पवारांचा जो आहे तो सुप्रियाताईंमध्येच आहे आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही। तर जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। तर जावेद, आपण बघतोय की शरद पवारांचं जे विधान होतं त्याचं आता शर्मिला पवार यांनी समर्थनच केलं असं दिसतंय। नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या भाऊजे शर्मिला पवार या देखील आल्या होत्या आणि त्यांनी हे विधान केलेलं आहे की पवारांचा डीएनए जो आहे तो सुप्रिया सुळे आहेत आणि आम्ही नंदेची जागा घेणार नाही असा टोला देखील त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी त्यांच्या जाऊ सुनेत्रा पवार ज्या की आता उमेदवार आहेत माहितीच्या, त्याच्यामुळे आता या देखील विधानाला एक वेगळं चर्चा केली जात आहे बारामती मतदारसंघामध्ये की अशा पद्धतीची जी टोलेबाजी आहे ती पवार कुटुंबामध्ये पहिल्यांदाच बाहेर येत आहे। आज जी रॅली निघत आहे, त्याचबरोबर महिलांच्या ज्या काही सगळ्यात मोठी जी आहे ती मेळावा या ठिकाणी झाला आणि त्यानंतर या मेळाव्यामध्ये सर्वच पवार कुटुंबातील ज्या महिला होत्या त्या एकत्र आल्या होत्या। त्यामध्ये रोहित पवार यांच्या सुनंदा पवार असतील, शर्मिला पवार अख्ख्या पवार कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्याच इथं आल्या होत्या आणि पवार कुटुंबियातल्या महिला देखील शरद पवारांसोबत असल्याचंच या ठिकाणी या वक्तव्यावरून दिसतंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। धन्यवाद जावेद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।